8 तासापेक्षा जास्त नसावा. महिलांना, ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांना गरोदरपणाची असणारी सुट्टी, मुलं सांभाळण्याची असणारी सुट्टी, या सगळ्या बाबी बाबासाहेबांनी दिलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, आतापर्यंत भारतामध्ये कुणीही केलेलं नाही ते बाबासाहेबांनी ओबीसीच्या असणाऱ्या आरक्षणासाठी कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. प्रश्न आपल्याला असा पडतो की मग ओबीसी कोण आहेत? तर साळी माळी तेली तांबोळी कोळी अक्कर धनगर हे सगळे ओबीसी मध्ये मोडतात. यांना आरक्षण मिळावं, 340वे कलम लागू व्हावं म्हणून बाबासाहेबांनी त्यांचा कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. तरी आपण सगळेजण म्हणतो बाबासाहेबांनी फक्त मागासवर्गीयासाठीच काम केलं, आमच्यासाठी काय दिलेलं आहे? भारतामध्ये जे नदी जोडणी प्रकल्प आहे, जे भारतामध्ये असणारे प्रचंड मोठाले धरणं आहेत, हिराकुंड आहे, इतर असणारे धरणं आहेत, हे धरणं निर्माण करणं बाबासाहेबांचं प्रचंड मोठं योगदान आहे. आपल्याकडे असणारी ऊर्जेची कमतरता आहे, ऊर्जेची निर्मिती आहे, जे आपल्याकडे वीज निर्मिती केंद्र आहेत, बाबासाहेब ऊर्जा मंत्री असताना या असणाऱ्या केंद्रांची निर्मिती करण्यात आलेली आहे. पूर्णपणाने भारताला घडवण्यासाठी जेवढं जेवढं योगदान देता येईल तेवढं तेवढं बाबासाहेबांनी योगदान दिलेलं आहे. म्हणून माझी आपला कृपया विनंती आहे की आपल्याला भविष्यामध्ये बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये जेवढी माहिती मिळवता येईल तेवढी मिळवा, पण संकुचित बुद्धीनं माहिती कमी असताना केवळ बाबासाहेब हे महारामांगाचे अस्पृश्याचे दलिताचे पुढारी होते, त्यांचे नेते होते, आमच्यासाठी काय केलं असे प्रश्न कृपया भविष्यामध्ये निर्माण करू नका. त्यांच्याबाबत असणारी माहिती प्राप्त करा, माहिती मिळवा. आणि यांच्यासाठी म्हणत नाही मी, जेवढे जेवढे भारतामध्ये महापुरुष होऊन गेले त्या सगळ्यांच्या बाबतीची माहिती आपण प्राप्त करणं मिळवणं आपलं काम आहे. आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाचं, मित्रांनो, महापरिनिर्वाण तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण एखाद्या माणसाला शुभेच्छा देतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण त्याला आज आपण अभिवादन हा शब्द वापरतोय. त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाला अभिवादन, अभिवादन शब्दाचा अर्थ असा आहे की त्या महान पुरुषाच्या कामाला आपण नतमस्तक व्हायचं आणि त्यांच्या चारित्र्यामधून बऱ्याचशा बाबी आपण घ्यायच्या, आपल्या आयुष्यामध्ये त्या राबवायच्या, त्याला म्हणायचं अभिवादन. आपण जर बाबासाहेबांना अभिवादन करत असो तर त्यांनी आयुष्यामध्ये केलेल्या ज्या महान गोष्टी आहेत त्याची उजळणी आपल्याकडे व्हावी, आपण त्याचा अंगीकार करावा, त्याचा स्वीकार करावा, आयुष्यामध्ये त्या राबवण्याचा प्रयत्न करावा. एवढं जर आपण कटाक्षाने पाळलं तर त्या महापुरुषाला अभिवादन होऊ शकतं. विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या चरित्रामधून काय घ्यायचं हा फार मोठा संदेश बाबासाहेबांनी मागे ठेवलेला आहे. बाबासाहेबांचे मुलांसाठी 3-4 पुस्तकं आहेत, ज्याच्यामध्ये त्या पुस्तकाचं नाव आहे की बाबासाहेबांचे विद्यार्थ्यांसाठीचे भाषण. भविष्यामध्ये जर आपल्याला ते वाचायला मिळाले तर आपण ते आवर्जून वाचावेत, कारण मुलांसाठी बाबासाहेबांनी अत्यंत महत्वाचा संदेश असा दिलेला आहे की मुलांनी शाळा शिकत असताना किंवा कॉलेज शिकत असताना केवळ आणि केवळ ज्ञान मिळवायचंच काम करायचं, प्रचंड अभ्यास करायचा, प्रचंड ज्ञान मिळवायचं. मगाशी 9वीच्या वर्गामध्ये म्हणलं होतं मी की मुलाकडे जर हुशारी असेल, ज्ञान असेल तर जगामधल्या सगळ्या गोष्टी त्यांना प्राप्त होतात. एकमेव ज्ञान अशी गोष्ट आहे जी जगातल्या सगळ्या गोष्टी 4 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्षाच्या आत. ते कसा अभ्यास करायचे तर तिथं जी लायब्ररी होती अभ्यासाची, वाचनाची खोली लायब्ररी, तर ती उघडायच्या वेळेला सगळ्यात पहिला माणूस जो कोण असायचा तो बाबासाहेब असायचे. दरवाजा उघडायच्या वेळेला आणि संध्याकाळी बंद करायच्या वेळेला तिथल्या शिपायाला सांगावं लागायचं की आता बंद करायची वेळ झालेली आहे, आपण निघून जावा. तिथं अभ्यास करत असताना बाबासाहेबांवर प्रचंड उपासमारीची वेळ. मग ते काय करायचे, दुपारच्या वेळेमध्ये, जेवणाच्या वेळेमध्ये पलीकडे कपाटाच्या आडबाजूला जायचे आणि तिथं 5 मिनिटं भरवून परत यायचे. 1दा 2दा 3दा 4 दिवस 5 दिवस
तिथल्या त्या ग्रंथपालाने हे बघितलं की अरे हा माणूस दिवसभर इथं बसतोय आणि मधल्या जेवणाच्या वेळेमध्ये कपाटाच्या पलीकडे जाऊन उभा राहतोय आणि परत येतोय, काय करत असावा. आणि दुसऱ्या दिवशी त्यांना लक्ष ठेवून जेव्हा बाबासाहेब कपाटाच्या पलीकडे गेले तेव्हा हा मागणं गेला आणि बघितलं बाबासाहेब तिथं उभा राहून खिशामधला पाव काढून खात होते. त्यानं बघितलं आणि तो म्हणला इथं खायला परवानगी नाही, मी तुमच्यावर कारवाई करतो, तुम्हाला इथं मी लायब्ररीमध्ये येऊ देणार नाही. बाबासाहेबांनी त्याला अत्यंत विनवणीनं प्रचंड विनंती केली आणि सांगितलं की मी फार गरीब घरचा मुलगा आहे, मला दुपारची जेवायची अवघड वेळ आहे, तरी मला एवढी तुम्ही सवलत द्यावी. बाबासाहेब दुपारच्या वेळेला फक्त दुपारी पाव खायचे आणि त्या ठिकाणी अभ्यास करायचे. बाबासाहेबांचे जे टीए होते त्यांचं नाव आहे नानकचंद रत्तू. या नानकचंद रत्तू आणि धनंजय कीर यांनी फार मोठं बाबासाहेबांचं एक जीवन आत्मचरित्र लिहिलं आहे. त्या आत्मचरित्रामध्ये नानकचंद रत्तू त्यांनी त्यांची अनुभव सांगितलेला आहे की बाबासाहेबांचा अभ्यासाचा व्यासंग काय होता. हा नानकचंद रत्तू नावाचा माणूस दिवसभर बाबासाहेबांच्या सोबत घरामध्ये असायचा आणि मग संध्याकाळी जात असताना तो म्हणायचा भाऊसाहेब मी चाललेलो आहे. बाबासाहेबांचे ठीक आहे चालला तर काय हरकत नाही, दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर ये. एका दिवशी बाबासाहेब टेबलावर लिहित बसले होते, त्याने शेजारी आला आणि म्हणला बाबासाहेब मी जात आहे. ते म्हणले ठीक आहे जा. तो जाताना म्हणला साहेब पलीकडे टेबलावर जेवण तुमचं ठेवलेलं आहे, जेवणाची वेळ झाल्यानंतर जेवण घ्या. रत्तू निघून गेले आणि काही वेळ काम केल्यानंतर बाबासाहेबांनी जेव्हा त्यांच्या लक्षामध्ये त्यांनी बघितलं तर नानकचंद रत्तू शेजारी उभी आहे. बाबासाहेब त्यांना म्हणले अरे नानकचंद तू गेला नाहीस का आणखीन. तो म्हणला बाबासाहेब तुम्ही वर बघा जरा. बाबासाहेब वर बघितलं, त्यानं सांगितलं की साहेब मी रात्री गेलो होतो, रात्र संपून गेली, दिवस वर आलाय, मी सकाळी आलोय. बाबासाहेब त्याच ठिकाणी खुर्चीमध्ये बसून टेबलावर अभ्यास करत होते. असा प्रचंड जगामधला अत्यंत हुशार असणारा माणूस ज्यांचा जन्मदिवस 14 एप्रिल हा आंतरराष्ट्रीय ज्ञान दिन वर्ल्ड नॉलेज डे म्हणून पूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो. मागच्या गेल्या वर्षी भारतामधल्या महान व्यक्तीचं नाव, भारतामधला सगळ्यात मोठा महान व्यक्ती कोण असेल असं IBM लोकमत त्यांनी एक मोहीम सुरू केली होती. 8 तासापेक्षा जास्त नसावा. महिलांना, ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांना गरोदरपणाची असणारी सुट्टी, मुलं सांभाळण्याची असणारी सुट्टी, या सगळ्या बाबी बाबासाहेबांना दिलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं आतापर्यंत भारतामध्ये कुणीही केलेलं नाही ते बाबासाहेबांना ओबीसीच्या असणाऱ्या आरक्षणासाठी कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. प्रश्न आपल्याला असा पडतो की मग ओबीसी कोण आहेत. तर साळी माळी केली तांबोळी कोळी अक्कर धनगर हे सगळे ओबीसी मध्ये मोडतात. यांना आरक्षण मिळावं, 340वे कलम लागू व्हावं म्हणून बाबासाहेबांनी त्यांचा कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. तरीही आपण सगळेजण म्हणतो बाबासाहेबांना फक्त मागासवर्गीयासाठीच काम केलं, आमच्यासाठी काय दिलेलं आहे. भारतामध्ये जे नदी जोडणी प्रकल्प आहे, जे भारतामध्ये असणारे प्रचंड मोठाले धरणं आहेत, हिराकुंड आहे, इतर असणारे धरणं आहेत, हे धरणं निर्माण करणं बाबासाहेबांचं प्रचंड मोठं योगदान आहे. आपल्याकडे असणारी ऊर्जेची कमतरता आहे, ऊर्जेची निर्मिती आहे, जे आपल्याकडे वीज निर्मिती केंद्र आहेत, बाबासाहेब ऊर्जा मंत्री असताना या असणाऱ्या केंद्रांची निर्मिती करण्यात आलेली आहे. पूर्णपणाने भारताला घडवण्यासाठी जेवढं जेवढं योगदान देता येईल तेवढं तेवढं बाबासाहेबांनी योगदान दिलेलं आहे. म्हणून माझी आपला कृपया विनंती आहे की आपल्याला भविष्यामध्ये बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये जेवढी माहिती मिळवता येईल तेवढी मिळवा, पण संकुचित बुद्धीनं माहिती कमी असताना केवळ बाबासाहेब हे महारामांगाचे अस्पृश्याचे दलिताचे पुढारी होते, त्यांचे नेते होते, आमच्यासाठी काय केलं असे प्रश्न कृपया भविष्यामध्ये निर्माण करू नका. त्यांच्याबाबत असणारी माहिती प्राप्त करा, माहिती मिळवा. आणि यांच्यासाठी म्हणत नाही मी, जेवढे जेवढे भारतामध्ये महापुरुष होऊन गेले त्या सगळ्यांच्या बाबतीची माहिती आपण प्राप्त करणं मिळवणं आपलं काम आहे. आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाचं मित्रांनो, महापरिनिर्वाण तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण एखाद्या माणसाला शुभेच्छा देतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा, पण त्याला आज आपण अभिवादन हा शब्द वापरतोय. त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाला अभिवादन
अभिवादन शब्दाचा अर्थ असा आहे की त्या महान पुरुषाच्या कामाला आपण नतमस्तक व्हायचं आणि त्यांच्या चारित्र्यामधून बऱ्याचशा बाबी आपण घ्यायच्या, आपल्या आयुष्यामध्ये त्या राबवायच्या, त्याला म्हणायचं अभिवादन. आपण जर बाबासाहेबाला अभिवादन करत असो तर त्यांनी आयुष्यामध्ये केलेल्या ज्या महान गोष्टी आहेत त्याची उजळणी आपल्याकडे व्हावी, आपण त्याचा अंगीकार करावा, त्याचा स्वीकार करावा, आयुष्यामध्ये त्या राबवण्याचा प्रयत्न करावा. एवढं जर आपण कटाक्षाने पाळलं तर त्या महापुरुषाला अभिवादन होऊ शकतं. What is your name? Rutuja. Start your speaking. I like pineapple. I like colorful bag. I like dog. I like cat. Sunsi came to Ambazogai. Sunsi came to Bantaroa. I like home. I like house. I like red pen. I like blue pen. I like mobile. I like red bag. I like red pouch. Sunsi came to Ambazogai. Sunsi came to Aurangabad. Sunsi came to Beed. Sunsi came to Mantarawa. Sunsi came to Parai. Sunsi came to Shravani house. Sunsi came to Pratiksha house. Sunsi came to Samiksha house. Samikshad. Samikshad house. Samiksha's house. Sunsi came to Ambazogai. I like red. I like red. I like red cat. I like fig. So thank you. Clap now. Very good.